नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या मोरवे धरण प्रकल्पाची महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। हवामान खात्याने यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवल्यानंतर प्रशासन सतर्क झाले असून संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर दिला जातोय। नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरवे धरण प्रकल्पस्थळी आयुक्त कैलास शिंदे यांनी भेट घेत जलसाठ्याची सद्यस्थिती जाणून घेतली। यावेळी त्यांनी जलाशयाच्या दोन्ही बाजूंनी संपूर्ण परिसराची पाहणी केली। तसेच धरण परिसरातील जमिनीची मोजणी करून सीमा निश्चित करत संबंधित जमीन संरक्षित करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेत। हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा मान्सून उशिराने दाखल होण्याची शक्यता असून पावसाचे प्रमाणही सरासरीच्या 92 ते 94% दरम्यान राहू शकते। या पार्श्वभूमीवर भविष्यातील पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने आतापासूनच नियोजन सुरू केले। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नवी मुंबईच्या मोरवे धरण आपण पाणी पुरवठा होतो। यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचं इव्हॅपोरेशन, हीट वेव्ह पण खूप मोठे आहेत आणि तशाच प्रमाणे आपल्याला अल निनोच्या परिणामामुळे पर्जन्यमान सुद्धा कमी आहे आणि काल परवाच्या बातमीनुसार पर्जन्यमान पुन्हा उशिरा पण सुरू होणार आहे। हा एक हेतू होता की नेमकं पाण्याची काय स्थिती आहे हे बघणे, आणि दुसरा जो आहे की धरणाच्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खाजगी बांधकामं सुद्धा ठिकठिकाणी यायला लागलेली आहेत। जरी ती बहुतांश बांधकामं ही सर्व क्षेत्राच्या बाहेर असली तरीही त्याचाही धोका भविष्य काळामध्ये धरणाच्या पाण्याला होऊ शकतो। त्यामुळे मी आज पूर्ण सकाळी 7 वाजल्यापासून आता जवळजवळ आपण 12-12:30 वाजले तर धरणाच्या दोन्ही बाजू, एक बाजूने जवळजवळ आपण 11 किलोमीटर आहे, दुसऱ्या बाजूने जवळजवळ आपण 7-7.5 किलोमीटर आहे, उंबरनेवाडी, पिरकटवाडी, आणि त्या बाजूने पण आपण आंबेवाडीपर्यंत पूर्ण परिसर आज बघितला। आणि याच्यामध्ये एक लक्षात आलं की ठिकठिकाणी जो काही आपल्याला अडचणी दिसतात, तर त्याच्यामुळे मी आज माझ्याबरोबर सर्व अधिकारी होते। सर्वप्रथम तर आपण मोजणी करून घेण्याच्या सूचना दिल्यात, एक टोटल स्टेशन सर्वे, आणि पूर्ण आपल्या बाउंड्री जिथे जिथे आपल्याला भविष्यामध्ये धोका दिसतो की इथे अतिक्रमण होऊ शकतात, बांधकामं होऊ शकतात, तिथे मी कंपाऊंड वॉल टाकण्याच्या सूचना दिल्यात। आणि जिथे जिथे आपल्याला दिसतात की जिथे प्लांटेशन करायचे ते प्लांटेशन सुद्धा आपण करायला, गार्डनचे माझ्याबरोबर होते, DMC गार्डन सुद्धा होते, इस्टेट डिपार्टमेंटचे होते। त्यामुळे ही सर्व मालमत्ता जी आहेत मी जिल्हाधिकारी महोदयांशी रायगडशी पण चर्चा केली आणि त्यांना तातडीने ही मोजणीचे आपण ऑलरेडी पैसे भरलेले आहेत, त्यामुळे ही मोजणी करून त्याचं सीमांकन झालं की महानगरपालिकेला सुद्धा त्याचं पूर्ण संरक्षण करणं सोयीचं होणार आहे। निश्चितपणे आपल्याला ही एवढी मोठी मालमत्ता आहे, त्या मालमत्तेमध्ये तिचं संरक्षण करणं ही महानगरपालिकेची प्रथम जबाबदारी आहे। आणखीन एक बाब निदर्शनास आली की जी पिरकटवाडी, उंबरनेवाडी आणि अजून 2 आहे, जवळजवळ 96 घरं हे तिथे अजूनही आपल्याला पुनर्वसित झाले नाही। ज्यावेळेस धरण बांधलं त्यावेळेस 16च घरं होती, पण आज 96 झाली। तर त्यांच्याकडे सुद्धा त्यांचे जे नागरी समस्या आहेत, तिथं पिण्याचं पाणी आहे, वीज आहे, त्यांना दवाखानाचा भाग आहे आणि जाण्या येण्याचा मुख्य ते रस्ते हा सगळा वन विभागाच्या क्षेत्रामधून जातो। तर त्यामुळे त्यांच्या बाबतही ज्यावेळेस पुनर्वसनाचा मुद्दा आलेला होता तर खालच्या क्षेत्रामध्ये पुनर्वसन करता येईल का, हाही बाब मी तपासायला सांगितली आणि त्याही बाबत आम्ही महानगरपालिकेपुढे योग्य तो निर्णय घेतला जाईल।